श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि त्यानिमित्ताने आजपासून गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात झालेली आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला दत्तांचा जन्म झाला म्हणून या दिवशी दत्त जयंतीही साजरी केली जाते. दत्त म्हणजे साक्षात निर्गुणाची अनुभूती होय. दत्तात्रय हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचा अवतार आहे. आपण सर्वजण सांसारिक माणसं आहोत आणि हे सांसारिक जीवन जगत असताना आपण अनेक प्रकारचे दुःख, संकट, यातना भोगत असतो. अनेक प्रकारचे सुखदुःख आपण या सांसारिक जीवनामध्ये भोगत असतो. आपले पूर्वजन्माचे कर्मभोग, त्याचप्रमाणे शारीरिक मानसिक व्याधी, आर्थिक अडचणी अशा अनेक प्रकारच्या समस्या आपण सांसारिक जीवन जगत असताना भोगत असतो. आपल्या सांसारिक जीवनातील या सर्व समस्या दूर व्हाव्यात, आपलं मानवी जीवन हे सुलभ होऊन आपल्या गुरूंचं गुरुबळ हे आपल्याला मिळावं आणि आध्यात्मिक मार्गाने ईश्वराची, दत्तगुरूंची, स्वामी महाराजांची सेवा ही आपल्याकडनं जास्तीत जास्त घडावी आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख हरण होऊन जास्तीत जास्त सुख हे आपल्याला लाभावे. यासाठीच आपण दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण हे करत असतो. आजपासून बऱ्याच सेवेकऱ्यांनी गुरुचरित्राचं पारायण हे सुरू केलेलं असेल. गुरुचरित्राचं पारायण करणं ही दत्त महाराजांची अतिशय प्रभावी आणि आवडती अशी सेवा आहे. गुरुचरित्राचं पारायण केल्याने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप मोठे सकारात्मक बदल हे घडून येत असतात आणि म्हणून मानवी जीवन जगत असताना आपण प्रत्येकाने एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण हे अवश्य करावं. दत्त जन्माचा उत्सव हा दत्त जयंतीच्या आधीच्या 7 दिवसांपासून सुरू होत असतो आणि हा उत्सव 7 दिवस आधी सुरू होऊन दत्त जयंतीपर्यंत म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत चालतो आणि या सप्ताहाच्या 7 दिवसांच्या कालावधीमध्येच आपण गुरुचरित्राचं पारायण हे करत असतो. मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर दत्तात्रयांचा जन्म हा झालेला आहे. त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जन्मोत्सव हा साजरा करण्यासोबतच माता महालक्ष्मीची सुद्धा सेवा केली जाते आणि म्हणूनच दत्त जयंतीच्या दिवशी, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वकारक मानलं जातं. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी जर आपण भगवान दत्तात्रेयांसोबत लक्ष्मीनारायणाची पूजा केली तर यामुळे आपल्याला धन, सुख, ऐश्वर आणि सौभाग्य हे प्राप्त होत असतं. दत्त महाराज हे आपल्या भक्तांना होणारा त्रास हा लगेच दूर करतात. त्यांच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करतात. दत्त महाराजांच्या मंत्रांमध्ये इतकी ताकद आहे की त्यांच्या मंत्रांचा जप केल्याने आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा मिळतो आणि यामुळे आपले जीवन हे सुखी होते. त्याचप्रमाणे दत्त महाराजांची पूजा सेवा करणाऱ्या व्यक्तीला बुद्धी, ज्ञान आणि शक्तीही प्राप्त होते. तसंच त्या व्यक्तीच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात. त्या व्यक्तीच्या प्रगतीच्या मार्गातल्या सर्व अडचणी दूर झाल्यामुळे त्या व्यक्तीची भरभरून प्रगती होते. यंदा 2025 या वर्षी दत्त जयंती ही 4 डिसेंबरला गुरुवारी साजरी केली जाणार आहे. दत्त जयंतीचा हा दिवस खूपच शुभ आणि अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी श्री दत्तांचे तत्व हे पृथ्वीवर इतर कोणत्याही दिवसांपेक्षा 1000 पटीने जास्त सक्रिय झालेले असते आणि म्हणूनच या दिवशी दत्त जयंती साजरी केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही सर्व समस्या असतात तर त्या सर्व समस्या दत्तगुरूंच्या कृपेने दूर होतात. आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि म्हणूनच दत्त जयंतीच्या दिवशी प्रत्येक सेवेकरी दत्त महाराजांची आपल्याकडनं होईल तितकी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करतच असतो. त्याचप्रमाणे काही प्रभावी उपायसुद्धा या दिवशी केले जात असतात. ज्याप्रमाणे दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं, त्याचप्रमाणे दत्त जन्माच्या आधीचे जे काही दिवस आहेत तर त्या दिवसांमध्ये सुद्धा दत्त तत्व हे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या पृथ्वीवर सक्रिय झालेलं असतं आणि म्हणूनच दत्त जयंतीच्या आधीच्या काही दिवसांमध्ये आपण दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची खूप प्रभावी सेवाही करत असतो. जसं की आपण दत्त जन्माच्या आधी 21 दिवस दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची प्रभावी सेवाही करत असतो आणि त्याचप्रमाणे 11 दिवसांची प्रभावी सेवासुद्धा याच काळामध्ये आपण करत असतो आणि दत्त जयंतीच्या 7 दिवस आधी आपण गुरुचरित्राचं पारायणसुद्धा दत्त जयंतीनिमित्तानं करत असतो आणि म्हणूनच दत्त जयंतीच्या आधीच्या या काळांमध्ये आपण दत्त महाराजांची खूप सेवा केल्याने आणि तसंच काही प्रभावी उपाय केल्याने आपल्याला त्याचे खूप लाभ होत असतात. त्याचे फळे आपल्याला अनंतपटीने मिळत असतं आणि म्हणूनच दत्त महाराजांच्या सेवेसोबतच आपल्याला या काळामध्ये एक अत्यंत प्रभावी उपायसुद्धा आवर्जून करायचा आहे. तर आजपासूनच गुरुचरित्राचं पारायण हे सुरू झालेलं आहे आणि आजपासून ते दत्त जयंतीपर्यंत या सप्ताहाच्या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला फक्त एकदा
उंबराच्या म्हणजेच औदुंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। उंबराच्या झाडाला जर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत, आजपासून ते दत्त जयंतीपर्यंत कधीही एक दिवस ही वस्तू अर्पण केली तर तुम्हाला दत्तगुरूंची कृपाही लाभेल। तुमची कोणतीही कठीण इच्छा नक्की पूर्ण होईल। तुम्हाला दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या आयुष्यामध्ये असलेली सर्व दुःख, दारिद्र्य, संकट दूर होतील आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची संपूर्ण माहिती सांगणार आहे की आजपासून ते दत्त जयंतीपर्यंत आपल्याला कधीही फक्त एकदा औदुंबराच्या झाडाला कोणती महत्त्वपूर्ण वस्तू ही अर्पण करायची आहे, याबद्दलच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि म्हणून तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा दत्त जयंतीपर्यंत फक्त एकाच दिवशी उंबराच्या झाडाला ही एक वस्तू नक्की अर्पण करा। आजपासून ते दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला ज्या दिवशी जमेल त्या दिवशी तुम्ही उंबराच्या झाडाला ही वस्तू अर्पण करा। औदुंबर हा वृक्ष कलियुगामध्ये कल्पवृक्ष म्हणून मानला गेलेला आहे। औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे ही आपली नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती ही आपल्याला होत असते। नृसिंह देवाने औदुंबराच्या झाडाला वरदान दिलेले आहे की तू सदैव फुलत राहशील आणि प्रत्येक ठिकाणी तू कल्पवृक्ष म्हणून ओळखला सुद्धा जाशील। जे जे लोक अगदी भक्तिभावाने औदुंबर वृक्षाची पूजा करतील त्या व्यक्तींच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि त्या व्यक्तींच्या पापांचं क्षालन होईल। औदुंबर या वृक्षाची पूजा केल्याने ज्यांना पुत्रप्राप्तीची अपेक्षा आहे तर त्यांची इच्छा मनोकामना सुद्धा यामुळे पूर्ण होत असते। असा हा औदुंबर या वृक्षाचा महिमा आहे। या कलियुगामध्ये हा कल्पवृक्ष समजून औदुंबराची पूजा सेवा केली तर यामुळे ज्या ज्या मनोकामनेने आपण पूजा सेवा करू या वृक्षाची तर आपली ती सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असते। असा हा कल्पवृक्ष आहे। धन, धान्य, भू, संपत्ती, आरोग्य आणि ऐश्वर हे सर्व आपल्याला कल्पवृक्ष म्हणजेच औदुंबराच्या वृक्षाची पूजा केल्याने प्राप्त होत असते। औदुंबर वृक्षाला जर आपण मंद गतीने प्रदक्षिणा मारल्या तर यामुळे आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होत असते। औदुंबर वृक्षाखाली स्वतः श्री दत्तात्रय गुरुमूर्तींनी सुद्धा नृसिंह मंत्राची उपासना केली होती। या औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास आहे। दत्तगुरूंना या औदुंबर वृक्षाप्रती मोठे प्रेम आहे। 21 गुणांनी परिपूर्ण असा हा औदुंबर वृक्ष आहे। औदुंबर या वृक्षाला नित्य नियमाने प्रदक्षिणा मारल्याने आणि तसंच या वृक्षाची नित्य नियमानं पूजा सेवा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होत असतात। आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारा असा हा दैवी कल्पवृक्ष आहे। ग्रह नक्षत्रांचा अशुभ प्रभाव सुद्धा औदुंबर वृक्षाच्या प्रदक्षिणा केल्याने दूर होतो। या औदुंबर वृक्षाच्या खोडाखाली साक्षात दत्त अवतारी नृसिंह सरस्वतींचा वास असतो आणि म्हणूनच या झाडाला प्रदक्षिणा मारल्याने आपल्याला दत्तकृपाही प्राप्त होत असते। या कलियुगामध्ये औदुंबर हा कल्पवृक्ष आहे आणि म्हणूनच जर आपली अडलेली अशक्य अशी कामे पूर्ण होण्यासाठी जर आपण औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा मारल्या तर यामुळे आपली ती सर्व कामे पूर्ण होतात। तुमची जर खूप दिवसांपासून एखादी इच्छाही पूर्ण होतच नसेल, जसं की तुम्हाला नोकरी लागावी किंवा तुमच्या मुलांची भरभरून प्रगती व्हावी, त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, त्यांना नोकरी लागावी, तुमची आर्थिक प्रगती व्हावी, तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची भरभरून प्रगती व्हावी, घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी असेल, तुमच्या घरातलं दारिद्र्य जाऊन तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त व्हावा या संबंधित तुमची जर कुठलीही अशी इच्छा असेल तर अशी कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। आणि हा उपाय तुम्ही तुमच्या घराजवळ जर उंबराचं झाड असेल तर अगदी रोजसुद्धा दत्त जयंतीपर्यंत करू शकतात किंवा मग हा उपाय तुम्ही 3 दिवस 5 दिवस या दत्त जयंतीपर्यंत करू शकतात किंवा मग नाहीच शक्य झालं तर 1 दिवस केला तरी सुद्धा चालेल। आणि ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल तर त्या दिवशी तुम्हाला तांब्याच्या एका कलशामध्ये शुद्ध पाणी हे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध हे टाकायचं आहे आणि तसंच थोडीशी साखर सुद्धा तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायची आहे। आणि त्याचप्रमाणे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा सुद्धा आपल्याला उंबराच्या झाडाजवळ घेऊन जायचा आहे। मग तुम्ही इथे एखादी पणती घेतली तरी सुद्धा चालेल आणि त्यासोबतच हळद, कुंकू, अक्षता, फूल हे सुद्धा आपल्याला आपल्यासोबत उंबराच्या झाडापाशी घेऊन जायचं आहे। धूप, अगरबत्ती हे सुद्धा आपल्याला घेऊन जायचं आहे। पिवळी फुले सुद्धा आपल्याला आपल्यासोबत घेऊन जायची आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला आपल्यासोबत 21 अखंड अक्षदा म्हणजेच तांदळाचे दाणे हे घ्यायचे आहेत आणि या 21 अखंड तांदळाच्या दाण्यांना थोडीशी हळद लावून त्या आपल्याला पिवळ्या करून घ्यायच्या आहेत। तर या सर्व वस्तू घेऊन आपल्याला औदुंबराच्या झाडापाशी जायचं आहे आणि झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात आधी आपण जो दिवा नेलेला आहे तर तो दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा दिवा तसाच जमिनीवर आपल्याला खाली ठेवायचा नाही तर त्याला फुलांचं आसन हे द्यायचं आहे आणि या फुलांवर हा दिवा ठेवून तो आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे। आणि त्यानंतर आपण जे तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे तर ते औदुंबर वृक्षाला आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर या वृक्षाची आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून धूपदीप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे।
आणि यानंतर आपण जे 21 तांदूळ पिवळे केलेले आहेत तर ते आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत, उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तिथेच औदुंबर वृक्षापाशी खाली बसून आपल्याला 21 वेळा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर हे तांदूळ आपल्याला औदुंबर वृक्षाच्या मुळाशी अर्पण करायचे आहेत. त्यानंतर औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा या आपल्याला मारायच्या आहेत. आणि प्रदक्षिणा मारताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर त्या झाडाजवळ खाली बसून आपल्याला अगदी मनोभावे नमस्कार या झाडाला करायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील तर त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला यावेळी दत्त महाराजांना हात जोडून प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर या झाडाजवळची खालची थोडीशी माती आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे. आणि ही माती घरी आणल्यानंतर ही माती आपल्याला एखाद्या वाटीमध्ये किंवा कागदामध्ये बांधून ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि दत्त जयंतीपर्यंत रोज आपल्याला या मातीची हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून धूपदीप ओवाळून पूजा करायची आहे. आणि ही माती तुम्ही दत्त जयंती झाल्यानंतर एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये नदीमध्ये प्रवाहित करून देऊ शकतात किंवा मग तुमच्या घरीच एखाद्या झाडाखाली किंवा कुंडीमध्ये ही माती तुम्ही मिसळून दिलीत टाकून दिलीत तरीसुद्धा चालेल. औदुंबर वृक्ष हा अतिशय पवित्र असा वृक्ष आहे आणि म्हणून या झाडाखालची माती जर आपण आपल्या घरी उचलून आणली आणि दत्त जयंतीपर्यंत तिची देवघरामध्ये ठेवून पूजा केली तर यामुळे दत्तकृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात. आणि म्हणूनच तुमची जी इच्छा खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्या जीवनातल्या सर्व समस्या संकट अडचणी दूर होण्यासाठी दत्त जयंतीपर्यंत तुम्ही हा उपाय जर तुम्हाला रोज करायला जमत असेल तर अगदी रोजसुद्धा करू शकतात. नाहीतर दत्त जयंतीपर्यंत एकदा तरी एक दिवस तरी हा उपाय तुम्ही अवश्य करा. तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की दत्त जयंतीपर्यंत आपल्याला उंबराच्या झाडाला कोणती महत्त्वपूर्ण वस्तू ही अर्पण करायची आहे की जेणेकरून आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतील आणि आपल्या आयुष्यातल्या सर्व समस्या संकट दुःख दारिद्र्य दूर होतील. सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हा उपाय अवश्य करा. याचा अनुभव हा तुम्हाला येईलच. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.